चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है। आता महिलांना कोणीही थांबवू शकत नाही। लाडकी बहीण योजना सुरू केली, आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी, त्या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी ही केवळ सणापुरती नाही तर आमच्या बहिणींना ती 12ही महिने मिळाली पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही। 507 कोर्सेस मध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेले आहेत आणि 63 लाख बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिलांना काम देण्याची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे। लखपती दीदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी द्रोण दीदीचा जो कॉन्सेप्ट आणलाय, हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे। मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे। लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये 10व्या वर्गात पैसे, 11व्या वर्गात पैसे, असं करत 1 लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल। जे लोक महिलांचा अनादर करतील, जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर शिक्षा, अगदी आवश्यकता पडली तर फाशीपर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय। आता महिलांना कोणीही थांबवू शकत नाही।